महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत गुरुवारी कर्नाटक युवा शक्ती वेदिकेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। बेळगाव मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणार या त्यांच्या अभिवादनाचा संघटनेकडून खंडन करण्यात आले आहे। बेळगाव बाबतीत महाजन अहवालच अंतिम असल्याचे त्यांनाही माहीत आहे। कर्नाटकामध्ये मराठी भाषिक कन्नडिगांसोबत आपले जीवन व्यतीत करत आहेत। यामुळे महाराष्ट्र सरकारने राजकीय दृष्ट्यातून विष कालवण्याचे कार्य करणे योग्य नाही। यावेळी कर्नाटक युवा शक्ती वेदिकेच्या कार्यकर्त्याने आपले मत मांडले आहे। महाराष्ट्ರದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಬೆಳಗಾವಿ ಮತ್ತು ಕಾರವಾರ ಎರಡು ಜಿಲ್ಲೆಗಳ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸೇರಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಉದ್ದಟತನದ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಹೇಳಿ ಕನ್ನಡಿಗರ ಕೆಂಗನಿಗೆ ಗುರಿಯಾಗಿದ್ದಾರೆ। ಅದರ ಜೊತೆಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ ಮತ್ತು ಕಾರವಾರ ಇವ ಏನಿದಾವ ಜಿಲ್ಲೆಗಳದಾವು ಅವು ಮಹಾಜನ್ ವರದಿ ಒಳಗೆ ಯಾವತ್ತಿದ್ರೂ ಅವ ಬೆಳಗಾವಿ ಕರ್ನಾಟಕದ ವಿಭಾಜ್ಯ ಹಂಗೈತಿ। ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಬೆಳಗಾವಿ ಸೇರಬೇಕು, ಅದನ್ನ ಬಿಟ್ಟು ಡೈರೆಕ್ಟ್ ಬರೋದಿಲ್ಲತ್ತೆ ಮಹಾಜನ್ ವರದಿ ಒಳಗೆ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗೈತೆ। ಠಾಕ್ರೆ ಅವರ ಉದ್ದಟತನದ ಹೇಳಿಕೆ ಹೇಳಿ ಕನ್ನಡಿಗರನ್ನ ಕೆರಳಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡತ್ತಾರೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಮನವಿಯನ್ನು ಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಚೇರಿಗೆ ಬಂದಿದ್ದು ರೀ। ಅದರ ಪ್ರಕಾರ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದೊಳಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಸಿಎಂ ಅವರು ಈ ಉದ್ದಟತನದ ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ಸರ್ಕಾರ ನಡೆಸಿ ತಮ್ಮ ಸರ್ಕಾರವನ್ನು ನೆಟ್ಟಗಿಟ್ಟುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು। ಕನ್ನಡಿಗರಿಗೂ ಉಸಾಬರಿಗೆ ಬಂದರೆ ಮೆಟ್ ತೊಗೊಂಡು ಹೊಡೆದ ಹೇಳಬೇಕಾಗೈತೆ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದೊಳಗೆ। अशा अभिवादनाचे खंडन करून राज्यातील सर्व पक्षातील जनप्रतिनिधींनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून क्षमा मागण्यास लावावी की ज्यामुळे राज्याचे जनप्रतिनिधी म्हणून सार्थक होईल। नाहीतर तुमच्या विरोधात येत्या काळात समस्त कन्नडिगांना एकजूट करून संघर्ष करण्यात येईल। यावेळी कर्नाटक युवा शक्ती वेदिकेचे कार्यकर्तेसह अन्य उपस्थित होते।